हर्षद बारी या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. आणि दुसरा यश म्हणजे गोट्या. दोघंही बारी वाड्यातले खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. CRD कंस्ट्रक्शन आपण बघत आहात. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं की राकेश प्रभू नावाचा सर्वांना सांगायला आनंद वाटेल की आपल्या भागातला पहिली मुश्ताक अली ट्रॉफी खेळणारा हा खेळाडू तुम्हाला मुंबईकडनं बघायला मिळाला. अप्रतिम असा गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि खरोखरच प्रत्येक गावासाठी धावून येणारा, गावाच्या संघासाठी स्वतः वैयक्तिक नेट देतो, वैयक्तिक किट देतो असा खेळाडू मॅच ऑन होते. राकेश प्रभू पहिला षटक घेऊन जातो. पहिल्या षटकाला पहिला चेंडू. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय हर्षद बारी. हो, पहिला चेंडू पडला तो थोडासा खाली राहतोय. चेंडूला पूल करायचा होता. मिड विकेट मिळवण्याच्या रिझनला चेंडू पडल्यानंतर खाली येतो. व्हरायटीज आहे, कट करण्याची क्षमता खूप त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. सुरुवातीच्या काळात जेव्हा पॅकर संघाचा किंवा मित्र परिवार दांडी या संघातून राकेश प्रभूला आपण खेळताना बघितला, जिथे विशाल अंगी नावाचा खेळाडू आपण पाहत असाल. विश्वनाथ दवणे एक बुजुर्ग गोलंदाज, हा तो संघ असायचा. आता एक गाव एक संकल्पना जेव्हापासून झाली तेव्हापासून ह्या संघाला आपण घेवली या गावातून खेळताना बघतात. पुनश्च मार्गस्थ होते राकेश प्रभू. ओ, चांगला ऑफ ड्राईव्ह केलाय सर. एक चौकार इथे पाहायला मिळतो का बघूया. चेंडू जातोय. ओहो, काय सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळतोय. म्हटलं ना की दोन्ही संघाकडे क्षमता. घेवली संघाकडे तुम्ही बघितलं, समुद्र किनारा जरी असतात त्याचं एक विकेट त्यांच्याकडे, त्या विकेटवर सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करत असतात. नवोदित संघाचे खेळाडू तुम्ही जरी भरणा बघितला, राकेश प्रभू सारखा बुजुर्ग मोठा खेळाडू मार्गदर्शन करताना, घडवताना, अनेक वेळा अनेक स्पर्धामध्ये चांगला खेळ करताना खेळाडू आपण पाहिल्यात. एक चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला. डीप लॉंग ऑफ रिझनला 2 धावा फलकावर लागतात. गुड बॉलिंग, खोलवर ऑफ साइड ऑफ स्टंप पद्धतीने बघायला मिळतो. विविधतेने नटलेल्या व्हरायटीज, एक क्षमता, एक दर्जेदार गोलंदाज तुम्हाला बघायला. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर. आपण म्हणतो अनुभव हे माणसाला कधी देखील आयुष्यात मोठं यश संपादन करून देण्याचं काम पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, पॉईंट पाहायला मिळते. फाईन लेग सर्कलच्या आत, स्क्वेअर लेग सर्कलच्या आत. ओ, चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस. इथे बाकी खूप चांगली गोलंदाजी हाताळणार आजपर्यंत तुम्ही पाहिलं मनीष. सकाळच्या 17 पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त गोलंदाजच हवी राहिलाय. अनुभवी व्यावसायिक गोलंदाज वापरले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो अनुभव जो आहे राकेशचा तो या पहिल्या षटकात पाहायला मिळाला. स्पीड व्हेरिएशन, नवीन चेंडूला व्यवस्थित कंट्रोल करणं प्रत्येकाचं काम नाही. जर तुमच्याकडे सराव आणि अनुभव आहे तर तुम्हाला ते जमवून घेता येतं आणि तेच जमवले राकेशने. त्याचमुळे पहिल्या षटकात आतापर्यंत 4 चेंडूत 3 डॉट आणि 1 डबल धावसंख्या 2. ॲब्सोल्युटली परफेक्ट विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळालं. ओहो, इथे बनवलाय पण क्षेत्ररक्षकाला तिकडे ठेवला, जाळ्यामध्ये फसवला गेला. कारण सातत्यपूर्ण हे दोन संघ एकमेकाविरुद्ध सातत्यपूर्ण आमच्या भागात खेळत असतात. कोणता खेळाडू कशा पैसे करत, खोलवर टप्पा, पायावर टाका, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. डील्स पेलक तैनात ठेवले होते आणि पहिल्या गडी तंबूत परत स्वस्तात बाद झालाय, लवकर परतलाय. अच्छू बारी, पहिला विकेट जातोय. बॉल होता ऑन साइडला, बॅटचा फेस त्यांनी क्लोज केला. बॅकफुटला सरकत असताना क्रिस बॉक्सचा वापर करून हा स्ट्रोक खेळलेला आहे. पॉवर प्लेमध्ये त्याला स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर करायचं होतं, पण ज्या ठिकाणी ते खेळले स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला जास्त हालचाल करावी लागलीच नाही आणि त्यांनी एक सोपा झेल टिपला आणि महत्त्वाचा धक्का गोलंदाज राकेशने बसवलेला आहे. 2 धावा असताना पहिला धक्का. निश्चितच अतिशय सुरेख गोलंदाजी, व्यावसायिक क्रिकेटपटू आहे, खरोखरच अतिशय अनुभव बघायला मिळतं. जाळ्यामध्ये फसवलं, थोडंसं बोधवेश्वर वाढलं होतं, धावा निघत नव्हतं आणि कुठेतरी एक चेंडू चांगला मिळाला. पण ज्या पद्धतीने जाळं पसरवलं होतं की सर्कलमध्ये फक्त 2च खेळाडू बाहेर ठेवतात आणि त्या जाळ्यामध्ये फसवला. आता बाकी वेदांत नावाचा खेळाडू बघतो, याच्याकडे क्षमता आहे. नवोदित उभवतात सितारा म्हणून चिंचणगावमध्ये नाव केलं आहे. आता नुकत्याच झाल्या स्पर्धेमध्ये देखील चांगली बॅटिंग त्याच्याकडनं आम्हाला बघायला मिळालं आहे. बघूया या कठीण परिस्थितीमध्ये पॉवर प्लेमध्ये कशा धावा तुम्ही करतात. आत्तापर्यंत आपण बघितल्या 2 इनिंग पाहिल्यात, तर दोन्ही इनिंगमध्ये पॉवर प्लेमध्ये गोलंदाजानेच वर्चस्व गाजवलं होतं. राकेश प्रभू कंटिन्यू करतोय. ओहो, ये तो क्या कर दिया.
सरळ चेंडू होता, प्लेसमेंट करायचे होते, कंट्रोल करू शकले नाही आणि सरळ कॉटन बॉलचा मोठा झटका बघायला मिळतो इथे. बाकी राकेश प्रभूने आपल्या धारदार गोलंदाजीवर प्रत्यक्ष दाखल अनुभवाचा खेळ केला, कशा पद्धतीने करायचं, बॅकफुटला थोडंसं टाकलाय कारण 2 धावा आणि 2 गडी बाद. काय मनीष म्हणाल ह्या षटकाबद्दल? आदरणीय वैभवजी मेस्त्री भाजपा अध्यक्ष यांचं आगमन व्यासपीठावर झालंय. त्यांचा मी ध्रुव 11 सातपट्टीच्या वतीनं करतोय मनपूर्वक स्वागत. जास्त सावधानी खतरनाक ठरू शकते. शेवटच्या बॉलवरती सावधानी फलंदाजाने बाळगली. फक्त प्लेस करण्याचा निर्धार होता, खेळून काढण्याचा निर्धार होता शेवटचा बॉल, पण त्यामध्ये ते फसले आणि पहिल्या षटकामध्ये राकेश प्रभू हावी ठरलेला आहे. 2 धावा 2 फलंदाज बाद. दिगंबर नावाचा गोलंदाज हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा गरज पडल्या आपल्या संघासाठी तेव्हा चांगली गोलंदाजी केल्या दिगंबर यांनी. गतवर्षी आपण बघितलं होतं 8 षटकाचे सामने झाले होते. निलेश मूर्ती चषक फ्रेंड्सला आयोजित ती स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ या खेळाडू करता बघितला. दिगंबर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. बघूया कशा पद्धतीने सामना करतोय. पहिल्याच षटकात फक्त 2च धावा आल्या, 2 गडी तंबूत परतलेत. अप्रतिम गोलंदाजी आणि हावी ठरलेत ते म्हणजे निश्चितच CRD कंट्राक्शन संघावरती. दिगंबर 12 ते 14 पावलाचा हा रनअप त्यांचा पाहायला मिळतोय. हो, यॉर्करचा चेंडू हलक्यापणे खेळून काढला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. इथे बाकी एक चोरटी धाव तुम्हाला पाहायला मिळते. थोडीसं पंपिंग झालं क्षेत्रक्षणामध्ये, 1 धाव पूर्ण होते आणि अशा पद्धती 3 धावा या फलकावर यश. एक आता ध्रुव बघूया कशा पद्धतीने करतोय. ध्रुवाकडे देखील क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. 6 षटकाचे सामने तुम्ही बघत असतात. आमदार जिल्हा प्रमुख चषक लाख मोलाचं, एवढी मोठी प्रथमतःच सातपाटी गावामध्ये लाख मोलाची स्पर्धा भरवली गेली. फुलटच चेंडू टटवलाय, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे डीप लॉंग ऑफचा खेळाडू जातोय. फील्ड करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. या 2 धावांशी जर तुम्ही विचार केला धावसंख्या होते 5. गरज आहे धावा काढण्याची, गरज आहे तुम्हाला धावा जमवण्याची. आतापर्यंत विचार केला तर आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये धावा होत नाही. पहिल्याच षटकात जबरदस्त गोलंदाजी केली हर्षद भारी आणि वेदांत हे 2 फलंदाज तंबूत परतलेत. दीपक सर, तुम्ही हे पहिल्यांदा ऐकत नसाल, आपण या बॉलनंतर ती चर्चा करूया, कारण समालोचक सातत्यानं त्या गोष्टी चर्चा करतात की सिंगल डबल इम्पॉर्टंट का आहेत. पण या ठिकाणी बॉलला स्टॉप करताना पाठवले थर्ड मॅन सीमर असे, त्यांना सिंगल नको डबल नको, त्यांना 4 धावा आणि या 4 धावा दुसऱ्या षटकात इथे येतोय हा मच डिडेड बाउंड्री चौकार. संघाचा आत्मविश्वास वाढला असेल कारण आतापर्यंत गोलंदाजाकडून फलंदाजाकडनं मोठा फटका बघायला मिळत होता. इथे 4 धावा मिळतात तर निश्चितच आणि क्षमता आहे या फलंदाजाकडे चांगली करण्याची. चांगली लेदर देखील खेळताना आम्ही अनेक वेळा या फलंदाजाकडे आणि CRD संघ जो म्हटला तो खूप चांगल्या पद्धतीचा संघ हा पाहायला मिळाला आहे. फुलटच चेंडू होता, कदाचित सरळ बॅटने खेळाले असते तर कव्हर एक्स्ट्रा कव्हरने पॉवर प्लेमध्ये एक मोठा चौका बघायला मिळाला. माणूस तुम्ही मनामध्ये ठरवून ठेवला असाल ना की मग तसंच बघायला मिळते. तो डिलेमा असतो की डबल माइंड, की माझ्या वतीनं जो खेळ कॅप्टनला अपेक्षित आहे तो मिळत नाहीये. सुरुवातच थोडीशी अडखळ झालेली आहे. पॉवर प्लेमध्ये मला सर्कल क्लिअर करायचं आहे, पण ते सर्व जे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतात त्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला कॉन्फिडन्स गेन करावा लागतो आणि तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकाचा. उजवीकडून सूर घेऊन त्याने बॉलचा वेग कमी केला. हा तर चौकारच होता, गॅदर चुकला बघा. मोका हातात आला होता दिगंबरने, तो मोका चुकवला आणि खेळ धक्का बसू शकला असता. असं म्हणतात ना, देणाऱ्या देतो घेता आलं पाहिजे. ते पाहायला मिळालं, चान्सेस होता, अप्रतिम अफर्ड केली, चान्स खूप बनवला, त्याच्यानंतर सुटला पण लक्ष ठेवला. रनआउटचा चान्स होता, गोलंदाज हातून चेंडू निसटला गेला. पण अप्रतिम क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मनीष आनंद वाटेल की जॉन्टी रॉड सारख्या जागतिक खेळाडूला आम्हाला ओमटेक बघायला मिळालं. आनंद वाटेल तो आल्यानंतर त्याने मैदानात हो व्हॉट इज धिस, काय बनवलंय ओमटेक, असे नतमस्तक झाले. ते पाहिल्यानंतर आम्ही प्रत्येक जण बघत की एवढ्या मोठ्या दर्जाचे खेळाडू क्या पालघर में क्या है बोलताय, व्हॉट इज इंडिया असं त्याने उल्लेख केला. तेव्हा पालघरचा उल्लेख झाला, तो प्रत्येक बघणाऱ्यांना आम्हाला आनंद वाटलाय. साइडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल आणि बघा ओव्हर एक्साइटमेंट, थ्रो करण्याची घाई, त्याचमुळे बॉल नाही गॅदर झाला. मिळतील या 4 क्रिकेटच्या खेळामध्ये एक्सक्यूज देऊन नाही चालणार. चौकार.
तर बघा आपण रिप्लेमध्ये नेमकं काय झालंय पाहूया. सोपा स्ट्रोक होता खरं तर, ती जागा मिळाली होती आणि त्यानंतर पूल करताना क्षेत्ररक्षकाला नक्कीच त्याने कामाला लावलं होतं आणि बघा बॉल गॅदर झालाच नाही. त्या अगोदर मात्र थोडीशी घाई झाली आणि त्यामुळे हा नशिबाचा चौकार असं आपण म्हणू शकतोय हो, तो निश्चित मिळालेला आहे. नशिबाचा चौकार आणि खरोखर गरज होती बॅक टू बॅक 2 चौकार. हा त्याला सालवड संघ म्हणजे साई सप्रेशर सालवड आणि सातपाटी या सालवड संघाचं मनीष म्हणेल आमच्या बोईसर भागातला संघ आहे. मागील 2 वर्षात खूप मोठा पराक्रम केला. प्रत्येक संघाला पराभूत करून त्यांनी दाखवला आहे. आमच्या भागात जेवढे जेवढे संघ आहेत त्या संघाला पराभूत करून दाखवला. यंग टॅलेंट आहे. एक छोटंसं गाव आहे एमआयडीसीच्या कोपऱ्यामध्ये, पण ह्या खेळाडूंचं साई सप्रेशर आणि सातपाटी ए मोठे धारदार दोन्ही संघ तुम्हाला बघायला मिळेल. आज बाकी खऱ्या अर्थाने करूयामध्ये तुम्हाला काम करावं लागेल. अप्रतिम खेळ तुम्हाला बघायला मिळतो. मनीषने सांगितलं की नशिबाचा चौका हा शेवटचा जेव्हा मॅच फिनिश होईल त्या नशिबाच्या 2-3 धावा ज्या एक्स्ट्रा गेल्यात त्या किती कामात येतील पाहायला मिळेल. 2 षटकं आणि फरक धावसंख्या आहे ती 14. अनिकेत राऊत यांचं वक्तव्य मला खूप आवडलेलं आहे की कॉम्पिटिशन वाढले आणि त्यांनी माहिती सुद्धा दिले की अवधूत कामत सातत्यानं आमचे प्रसादजी खोत आहेत. त्यांच्या वतीनं परिपॅकर्सच्या या संघाच्या वतीनं सातपाटी संघ विविध स्पर्धांमध्ये खेळतो तेव्हा संपर्कात अवधूत कामतच असतो आणि अवधूत नेहमीच डेडिकेटेड राहिलेला आहे. पूर्ण संघ जर मी सातपाटीचा पाहिला, मागच्या वर्षी युनिटी कप त्यांनी जिंकला होता मीरा भाईंदरचा, तर एक चांगले रिफ्लेक्सेस त्या संघामध्ये आहेत, टॅलेंट आहे आणि त्यामुळे जसं अनिकेत राऊत यांनी उल्लेख केला की जर तुमच्याकडे टॅलेंट आहे तुम्हाला पालघरच्या संघामध्ये नक्कीच मी घेण्याचा निर्धार व्यक्त करतोय. अवधूत कामत यांच्यासाठी तर ती एक गोड बातमी आहे. पण यावेळी स्विचिट क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे डीपमध्ये सोपा झेल आणि स्विचिट खेळूनही फायदा नाही झाला. राकेशच्या खात्यात आणखी एक विकेट. निश्चितच आहे. तुम्ही म्हटलं व्यावसायिक क्रिकेटपटू कशा पद्धतीने खेळायचं आणि राकेशकडे दोन्हीकडे राकेशचे तुम्ही जर बोटं बघितलेत ना, हा चेंडू त्यांच्याकडे लिंबूसारखा सामावत असेल आणि मला आनंद वाटतोय. खूप वर्षांनी आम्ही चेंडू बघत होतो की कोणता चेंडू आतापर्यंत 77 चेंडू हा देखील धावा खाणे चांगला. शेवटी ते आयोजकांची पसंत आहे. पण या 6 चेंडू बघितल्यानंतर आम्हाला त्या जुन्या 80-90च्या काळची आठवण आली जिथे 8 षटकात 40-45 धावा व्हायच्या आणि सामना कसे जिंकायचे. मग तेव्हा आमचा पालघरचा आझादीचा काना भरवाड, मग आमचा इकडचा जो तुम्ही बघितला दांडीचा कंचाडकर सुरेश कंचाडकर हे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. तेजपाल पाटील नवरीचा असे डावखुरे, अनिल घरात हा 11 स्टार सातपाडीचा, असे मोठे सगळे डावखुरे गोलंदाज आठवते हुकमत गाजवायचे. आता बाकी बघूया. राजकुमार नावाचा सितारा तुम्हाला बघायला मिळतोय. वय वर्ष 40 झालं ते धावण्यात पटायत. अनेक मैदानं ज्याने गाजवलीत. तुम्ही जर केंद्रशासित प्रदेशमध्ये गेलात ना, दमण वगैरे शिरवासता, त्या राजकुमार कैयाशे असं आज देखील विचारतात. अशा पद्धतीने आपला ठसा उमटवणारा राजकुमार ग्रीक फिल्डर, उत्कृष्ट रनर आणि उत्कृष्ट फलंदाज. आतापर्यंत देखील वय वर्ष 40 ओलांडील, पण 20 वर्षाच्या तरुणांना लाजवणारी ही फ्लेक्झिबिलिटी, ही लवचिकता आणि हा फिटनेस तुम्हाला राजकुमारकडून बघायला मिळतोय. आवश्यक आहे. क्रिकेटचा खेळ एक नशा आहे. जर तुम्हाला प्रेक्षकांनी अक्षरशः प्रशंसेच्या माध्यमातून उचलून धरलं तर मग वय तुमचं वाढतं, पण क्रिकेटवरचं प्रेम तुमचं कमी होत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी तेच प्रेम जागरूक करताना मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात, ते म्हणजेच राजकुमार. आणि पहिल्याच बॉलवर बघा ती फॅन्सी स्ट्रोक खेळण्याची शैली राजकुमार यांची पाहायला मिळते. पण राकेश यांच्याकडे परिवर्तन आहे. डॉट बॉल. निश्चितच एक अनुभवी आणि दांडगा अनुभव, सुपर पिच ऑफ बॉलिंग ज्याला म्हणतात. अचूकता कशी असावी ती तुम्हाला बघायला मिळते. पॉवर प्लेचा पहिल्या षटक काढला, 2 धावा 2 गडी बाद केल्या. आता देखील 3रं षटक हाताळताना अचूकता बघायला मिळते. ओहो हो, म्हटलंय ना की घुमा घुमा के फसाने वाला ये जाल, असं म्हणतात ना, कोळ्याच्या जाळ्यामध्ये फसायचं नाही आणि दाडा घोळ मच्छीने कधी समुद्र राहायचं नाही. तशा पद्धतीची गोलंदाजी इथे बाकी बघायला मिळते. कोण म्हणते की वेगवान गोलंदाजालाच फलंदाज घाबरतात. या ठिकाणी तुमच्याकडे जर व्यवस्थित स्पीड व्हेरिएशन असेल, कटर्स असतील, तुमचा पिचिंग झोन बदलता तुम्हाला येतो, अशा वेळेला कोणताही फलंदाज थोडासा त्रासात येतो आणि तेच पाहायला मिळेल. राजकुमार यांनी ऑन ड्राईव्ह खेळली. क्षेत्ररक्षक अवेलेबल लॉंग ऑनला पोहोचलेत. नॉन स्ट्रायकर एंडला होतोय थ्रो. पहिली धाव या षटकातली आता मिळते, ती म्हणजेच चिंचणी संघाला. धावसंख्या 15, 3 फलंदाज बाद. अच्छू यांचं बाद होणं महागात पडलं का? निश्चितच खूपच महाग पडलं. कारण तुम्ही गुजरातच्या पट्ट्यामध्ये गेलात तर अच्युतचं खूप मोठं नाव आहे. खूप चांगला मोठा क्रिकेट आहे. अप्रतिम फलंदाजी करणार त्याच्याकडे. प्रत्येक ऑफ ड्राईव्ह आहे, स्क्वेअर कट खेळण्याची ताकद आहे, कव्हरमध्ये हुकमत आहे, ऑन ड्राईव्ह खेळण्याची ताकद आहे. आणि तो लवकर बाद झाल्याने CRD कंट्रॅक्ट संघाला निश्चितच मोठा धक्का बसला. पण तो राजकुमार अजून मध्ये शेवटच्या 2-3 षटकात किती धावा येतील सांगू शकत नाहीये.
निश्चितच तुम्ही देखील खूप विचारलं, कारण अनेक वर्ष तुम्ही पार्थ मोरे हा शिरगाव संघ एक संकल्पना आहे. जरी शिरगावचा त्यांचा संघ अजिंक्य मराठा नसता तरी मॉडर्न शिरगावमध्ये ते खेळतील, यात काही शंका नाही. कारण शेवटी एक गाव आहे, तुम्ही खेळू शकता. त्यांचं असते की एकाने जर संघ टाकला तर मग दुसरा टाकत नाही आहे. इथे बाकी षटकं समजे 3 आणि चीन मेस्त्री जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत ते आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेत. तर मी विनंती करतोय आयोजक निलेशजी चौधरी यांना की आपण आदरणीय वैभवजी मेस्त्री भारतीय जनता पार्टी अध्यक्ष यांचं मुख्य मंचावर सन्मान करायचा आहे. निलेशजी चौधरी जे शाखा प्रमुख आहेत सातपाटीचे, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. निलेशजी चौधरी जे मुख्य आयोजक आहेत आणि शाखा प्रमुख आहेत सातपाटीचे, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान वैभवजी मेस्त्री यांच्या केला जातो. आणि हिलेजी चौधरी नेहमी जेव्हा जेव्हा सातपाटी संघ विविध परिसरामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी पोहोचतो ते आवर्जून उपस्थित असतात, समालोचकांशी संपर्कात असतात की कशा पद्धतीने त्यांनी खेळाडू घडवलेले आहेत. आणि त्याचमुळे हिलेजी चौधरी यांचं सुद्धा सातपाटीच्या क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. निश्चितच खूप मोठं नाव त्यांच्याकडनं तुम्हाला बघायला मिळतात. 3 षटकं झालीत, 15 धावा झाल्यात. अप्रतिम गोलंदाजी राकेश प्रभू यांनी टाकली. बघा राकेश प्रभूचं एनएसएस काय 2 षटकं मला वाटते 3 धावा देऊन 4 गडी बाद केले. काय सुंदर गोलंदाजी हातात. 2 षटकं 3 धावा 4 गडी बाद केले. जबरदस्त स्पेल त्यांनी टाकला. सुपर पेस ऑफ बॉलिंग. बघूया आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो चिराग. नवीन फलंदाज जातात जिग्नेश. गरज आहे धावा काढण्याची. बघूया राजकुमार आज अनुभवाची शिदोरी कशी मांडतात, कशा पद्धतीने धावा काढण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा जेव्हा अडचणीत संघ सापडला तेव्हा राजकुमार यांनी येऊन मोक्याच्या क्षणी धावा काढण्याचं काम आम्ही पाहिलं. जेव्हा अनेक टुर्नामेंट आम्ही समालोचन केलं, जेव्हा स्लॉग ओव्हर म्हणजे शेवटच्या 5व्या षटकामध्ये राजकुमार उभा असतो तेव्हा तो धावा धावून करतो. आणि जर तुमच्या नशिबात कदाचित एकेरी दुहेरी तिहेरी धावा बघायला तर रनिंग बिटवीन त्याचं बघा. वय वर्ष 42 झालं पण आज देखील तीच जिद्द, तीच संघर्ष आणि परफेक्ट फिटनेस हे राजकुमारकडे तुम्ही पाहू शकताय. बिझी क्रिकेट राजकुमार यांचं सातत्याने आपण पाहत आलेलो आहोत. पण आता आवश्यकता आहे त्या प्रतिभेची, ज्या प्रतिभेमुळे तुम्हाला ओळखलं जात आहे, ज्या प्रतिभेवर तुमच्या समर्थक विश्वास ठेवतायत, ती प्रतिभा दाखवण्याची गरज आता येऊन ठेपलेली आहे. फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉसवर जास्त फायदा उचलता आला नाही. पण बघा काय झालंय, ओला साबण हातातून निसटावं तसा हा चेंडू हातातून निसटला आणि राजकुमार यांना मिळते संधी. निश्चितच मोठा चेंडू होता. इथे 6 धावा खऱ्या, पण मी म्हटलं ना की हा चेंडू टॅनिक्स नाही आहे, हा चेंडू 6 आहे. आणि हा चेंडू अगोदर तुम्ही जो 6 वापरता त्या व्यतिरिक्त वेगळा बनवला आहे. 1980-90च्या दशकातला जो MRA चेंडू असतो त्या धाटणीचा हा चेंडू बनवला गेला आहे. गोलंदाज तेवढी चांगली साथ देतो, फलंदाज करू शकतोय. जर तुमच्याकडे क्षमता असेल, कारण लवकर फळ जात नाही आहे, तर खूप वर्षानंतर एक चांगला चेंडू ह्या क्रिकेट गोलंदाजांना साथ देण्याच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे. सोपा झेल सुटला गेला. खऱ्या अर्थाने कॅचेस विन द मॅचेस हा झेल तर घ्यायला पाहिजे. आपल्या जागेवर उभे असताना फक्त हाताची बोटं ओंधळी खोलायची होती आणि चेंडू पण असतं ना फ्लिप ऑफ सेकंदमध्ये तुमचं होतं एक जीवदान. आणि हा जीवदानाचा फायदा कसा उचलतात, किती धावा पुढे जातात तर बघायचं. 16 धावा फलकावर लागल्यात. पुन्हा चिराग गोलंदाजी करतोय. ओ गुड बॉलिंग. अतिशय सुरेख चेंडू हाताळला गेला. थोडंसं यष्टीरक्षण खराब झालं, चेंडू हातात बसला नाही. 22च्या रूपाने एक धावसंख्या बोलतात. अभि तांडेल ह्या गावातले सुपुत्र आहेत, चांगली पंचगिरी करतात, अनेक टुर्नामेंट कव्हरेज करतायत. राकेश प्रभू आणि दुसरे आमचे राकेश राऊत हे पंच बघायला मिळतात. अप्रतिम अशी पंचगिरी आतापर्यंत केल्यात. पुन्हा खूप चांगली गोलंदाजी हाताळतो मला बघायला मिळतो चिराग. राजकुमार यांनी चेंडू टपटवला आहे डीप लॉंगॉनच्या रिझनला. इथे बघा क्षेत्ररक्षण बघायला मिळते, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जशी तुम्ही क्षेत्ररक्षण सजवला तशा पद्धतीची गोलंदाजी करत असताना बघायला एकंदरीत विचार केला तर फलंदाजावरती हावीज झालाय तो म्हणजे तुम्हाला बघायला मिळतो घेवडीचा संघ. सुरेख गोलंदाजी हाताळली, अप्रतिम. 2 षटकं 3 धावा 4 गडी बाद राकेश प्रभू यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळत. त्यानंतर बाकी दुसरे गोलंदाज देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीचं सपोर्ट करतात आपल्या संघाला. ओहो इथे बाकी फसलाय, फटका फसलाय. शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला सोपा झेल पकडला गेला. तर मनीष बघा एकाही फलंदाजाकडनं चांगली फलंदाजी होत नाही. खऱ्या अर्थाने हा देखील फुलटच चेंडू होता, तेवढं की तेवढा पॉवरफुल पद्धतीने मारता यायला पाहिजे. तो दबाव बनलाय की एक मनस्थिती तुमची निर्माण झाला की धावा होत नाही, कुठेतरी करायचं आहे. त्या मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी मोठे फटके लागायला पाहिजे. राजकुमार यांना देखील फुलटच चेंडू मिळाला, त्यांना देखील तो पुढे करता नाही. तो कुठेतरी एक मनोवैज्ञानिक दबावाखाली CRD संघ आहे का? 100% आहे. पण तो नाही घेता आला पाहिजे. कारण बघा सीझनची सुरुवात आहे, सराव तितकासा झाला नसावा. पण
जर तुम्ही एक क्रिकेट खेळताय तुमचा अनुभव सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजेच अनुभव असेल तर सराव तितका झाला तरी चालतं. बघा फुल टॉस बॉल कसा तुम्ही मिस करू शकता. बॅटची टॉप एज आणि मिड ऑफला झेल देऊन ते बाद झालेले आहेत. राजकुमार खेळतायत पण त्याचा स्ट्राईक रेट तितकासा पूरक नाहीये. 5 चेंडू 3 धावा. धनेश हे नवीन फलंदाज आहेत त्याचमुळे अडचणींमध्ये वाढ झालेल्या आहे सीआरडी कन्स्ट्रक्शन या संघाच्या. मुसीबत में फंसा हुआ इंसान को जो आगे निकल उसको रखवाला कहते हैं आणि रखवालाचं काम ह्या धनेशाने केलंय. चांगली फलंदाज आदिवासी समाजाचा फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा चांगल्या मॅचेस झाल्या जेव्हा जेव्हा गरज पडलाय तेव्हा देखील धनेशी चांगली फलंदाज. आताच दिवाळीच्या सुट्टीमध्ये जी स्पर्धा झाली एक सामना फसला होता तिथे सामना जिंकून देण्याचं काम या धनेशाने केलंय. आदिवासी समाजाचा फलंदाज आदिवासी समाजाचं क्रिकेट देखील खूप मोठं पुढे सरकते. आनंद वाटते पाहून आम्हाला. थोडंसं रनअप मध्ये प्रॉब्लेम झाला होता चिराग यांचा. कुठेतरी धावा निघायला पाहिजे. आज प्रथम फलंदाजी करणारा संघ जर बघितला तर अडचणीत सापडला. या अगोदरचा आपण सारा SMS चा संघ आपण बघितला. आहा काय क्लास दिलाय. सकाळी उठायचं आरशामध्ये बघायचं आणि मी हिरो दिसतो का केसामध्ये हात फिरवायचा तशा पद्धतीचा षटकार पाहायला मिळालाय. मी तुम्हाला म्हटलं होतं ना या धनेशकडे कला क्लास दर्जा सर्व काही बघायला मिळेल. लपवून का ठेवायची. तुमचा क्रमांक कितवा आहे त्या गोष्टीला महत्त्व नाही. तुम्ही संघासाठी किती देऊ शकता त्या गोष्टीला महत्त्व आहे. संघ अडचणीत असताना हा धनेचा षटकार आलेला आहे. धावसंख्येची वाढ होतोय. थँक्यू सो मच. असं समालोचन ऐकायला मिळते म्हणून तू प्रमोदजी शेडगे पुढे गेले. असं समालोचकाला म्हणून तुम्ही पुढे गेले आणि असं समालोचन बघायला मिळतात म्हणून लोक आपल्यावर प्रेम करतात. देखणं वर्णन कसं करावं त्या एखादा षटकार मारला त्या षटकाराविषयी तुम्ही प्रस्तुती कशी करावी हे जिकडे पाहायला मिळतं. आणि म्हणूनच ते जिथे तिथे पालघर तालुक्यातल्या समाजाची मागणी का असते तर मनीष हा दर्जा हा क्लास आपण प्रत्येकाने विभागला गेलाय. आणि म्हणून तुमचं प्रत्येक समालोचकाचं मी किती वर्ष समालोचक करेन सांगते ना. आज मी 55 पार केलेलं आहे पण जे लोकांनी प्रेम केलाय या सातपाण्या किनारपट्टी जर म्हणेल ना तर माझ्यावर खूप प्रेम केलंय. किनारपट्टीवाल्यांनी मला सांगायला आनंद वाटतोय की या माझ्या भागातले क्रिकेटर बघायला मिळतात. आता 4 षटकं झाली 24 धावा झाल्यात पण ज्या पद्धतीने येऊन त्यांनी ते षटकार मारलात म्हणजे अशा पल्लवित केल्यात तर आता संघनायक असं म्हणत की या फलंदाज 2 षटकापर्यंत राहून दे आणि 25-30 धावा अजून जर जमल्या तर 55-60 धावा बघायला मिळेल. पुढचा सामना सालवड आणि सातपाटी अ. कॅप्टन रेडीरा टॉससाठी सालवड आणि सातपाटी अ. जसं आपण उल्लेख केला की राजकुमार हे थोडेसे थांबले होते. त्यांना आवश्यकता होती त्यांच्या प्रतिभेची आठवण करून देण्याची आणि कदाचित धनेशच्या त्या षटकाराने त्यांच्या प्रतिभेची आठवण त्यांना होऊ शकेल पुढच्या 12 चेंडूमध्ये. आता तुम्ही 24 मध्ये 24 बनवल्यात पण पुढच्या 12 चेंडूमध्ये किमान 24 बनवावे लागतील. टीम सीआरडी कन्स्ट्रक्शन चिंचणी या संघाला. समोरचा संघ तगडा आहे आणि तगड्या संघाला जर तगडी लढत द्यायची असेल तर 50शी ओलांडावी लागेल. निश्चितच 50शी तो ओलांडावी लागेलच. बघूया आता बघी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो जितो. हा अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग आणि गोलंदाजी करण्याचं काम खूप चांगलं करतोय. गतवर्षी आम्ही 8 षटकाचा सामना बघितला होता. निलेश मूर्ती चषक फ्रेंड्स सरावले आयोजित या स्पर्धेमध्ये 4 चेंडू वापरले गेले. एका इनिंगला 2 चेंडू 1 हँड 2 षटकं पॉवर प्ले. 5वं 6वं तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले वापरू शकता. 8 षटकाची पहिली स्पर्धा पालघर तालुक्यामध्ये झाली होती. त्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स या खेळाडून दिला गेलाय. जितू इथे बाकी चेंडू टट्टवलाय सरळ जातो आउट ऑफ पार्क होईल का आणि 6 धावा. तुम्ही म्हटलं होतात ना की ऊर्जा कुठून मिळते समोरचा काय करतो की आल्या शौकाचे कडलाय. माझा इतिहासामध्ये नाव पण इतिहास दाखवून फायदा नाहीये आणि मला वाटतं तुम्ही सांगावं आणि त्याने ऐकावं. खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात आणि पहिले पंख धनेशने चेंडूला लावले आणि आता त्या मागोमाग राजकुमार सुद्धा सज्ज झालेला आहे आणि आता गाडी ऑन ट्रॅक. फुल टॉस बॉल दिली दिशा चेंडूला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत लॉंग लेगला चुकलेत. एका धावीला 2 धावात बदलायचा कॉल थोडा डेंजरस होता आणि तरी सुद्धा सुदैवानं ते बचावलेले आहेत. राजकुमार नॉनस्ट्रायकर्स एंडला बाद होता होता धावसंख्या 31 5 फलंदाज बाद. निश्चितच बचावल्यात कारण थ्रो परफेक्ट होता. गॅदर झाला असता तर मोठा गडी तंबूत पडत होता. बघूया धाव उपयुक्त का मला पाठवलं फलंदाज दाखवला गेला. पुन्हा एकदा जितू ऑन साइडला चेंडू टटवलाय सरळ जातो डीप मिड विकेटच्या रिझनला. इथे बघा थोडीशी प्रमुख बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. बघा राजकुमार तिथे पोहोचला गेला. म्हटलं ना चिंचणीचा चित्ता त्याला म्हणतात. सर्वात वेगवान पद्धतीने धावणारा हा प्राणी तुम्हाला बघायला मिळालाय.
जबरदस्त 2 धावा बघायला मिळतात. 33 धावा फलकावर लागल्यात. अतिशय मोठं क्रिकेट तुम्हाला. दोन्ही मोठे मातबर संघ. अनेक स्पर्धा जिंकण्याचं काम CRD कंट्राक्शन संघाने केलं आहे. अनेक स्पर्धा जिंकण्याचं काम घेवली संघाने देखील केलं. पुन्हा जितू ओ शॉर्ट ऑफ लाईन इथे बाकी त्याने उपयोग बघितला की याच्या अगोदरचे 2 चेंडू मी सरळ टाकले, उपयोग केलाय. आणि एक अष्टपैलू खेळ, नुसता गोलंदाज नाही. जेव्हा जेव्हा संकटामध्ये संघ सापडतो तेव्हा चांगली फलंदाजी करण्याचं काम ह्या जितू नावाचा हा अष्टपैलू खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. चला सालवड संघ आणि सातपाटी या संघ आपण या नाणेफेकीसाठी यायचे. अगोदरच म्हटलं की इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. ओ वेगवान चेंडू इथे बाकी रायझिंग डिले वारी हाईट फॅक्टरचा इकडे बघायला पंच इशारा करतात. लेग बाय खरोखरच राकेश राऊत एक अतिशय उच्च दर्जाचे पंच म्हणून बघितलं. गतवर्षीपासून बघितलं बऱ्याच स्पर्धा ते कव्हरेज करतात आणि स्वतः देखील एक चांगल्या पद्धतीचे क्रिकेटर म्हणून पाहिल्यात. धावसंख्या 1 निवडते. 34 धावा या फलकावर लागतात. चांगलं कमबॅक केलं गोलंदाजांनी. मागच्या 3 डावांमध्ये मला गोलंदाजांनी इम्प्रेस केलेलं आहे. म्हणजे पहिल्या सामन्यात 2 डाव आणि हा दुसरा सामन्यात पहिला डाव. जबरदस्त गोलंदाजी या परिसरामध्ये पाहायला मिळते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळले क्षेत्ररक्षक फॉरवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचते आहेत. बॅकअप होता पण 2 क्षेत्ररक्षकांचा देखील प्रतिकार कमी पडला. या धावा मिळतील 4. जबरदस्त बॅटिंग आता धनीच्या वतीने पाहायला मिळते. 4 धावांची वाट. चौकार. तर सातपाटी संघाला सुद्धा मी विविध परिसरामध्ये पाहतोय. ते देखील गोलंदाजीवरच जास्तीत जास्त आपली वचक प्रस्थापित करताय आणि म्हणूनच मला असं वाटतं पालघर जिल्हा हा गोलंदाजांसाठी ओळखला जायला हवा. निश्चित गोलंदाजांवर जास्तीत जास्त मी बघितलं आतापर्यंत. आम्ही देखील पाहता जाऊ आत्ताच्या काळामध्ये डावखुरे गोलंदाज फक्त सातपाटीकडे तुम्हाला आदिल बघायला मिळतोय. पण पूर्वीच्या काळामध्ये डावखुरे गोलंदाज प्रत्येक बघा आझादीन पालघरमध्ये तुम्हाला बघायला मिळालं. काना भरवाड जो आमच्यात नाही आहेत. नंतर तुम्ही सातपाटी इनोव्हस्टार मोठा नामांकित संघ अनिल घरसारखा डावखुरा गोलंदाज बघितले. नंतर तुम्ही दांडीमध्ये गेला तर सुरेश कंचारकर नावाचा डावखुरा गोलंदाज बघायला. ह्यांनी ना अधिराज्य गाजवलं आहे. एकदा मी टुर्नामेंट होती मुंबईला बघत होतो. राहुल 11 संघासारख्या संघाला 6 चेंडूमध्ये 3 धावा देखील सुरेश कंचारकरने दिलेल्या नाही आहेत. म्हणजे पूर्वीपासून धबधबा हा पालघर वासियांनी गोलंदाजीमध्ये राखलाय. खूप चांगलं निरीक्षण तुम्ही केलं. खूप चांगलं तुमची ग्रेजिंग आहे. म्हणून मी म्हणतो ना की प्रमोदजी म्हणा तुम्ही म्हणा ही जी मंडळी जेव्हा समालोचन करतात ना तर प्रत्येकानं बघायला मिळते. ओहो चांगला चेंडू. चिरागकडे क्षमता आहे. लेदर क्रिकेटचा मोठा खेळाडू आहे. अनुभव आहे. आणि राकेश प्रभू सारखा व्यावसायिक मोठा क्रिकेटपटू तुम्हाला बघायला मिळेल. ॲक्सिडेंट झालं अन्यथा रणजी स्क्वॉडमध्ये तुम्हाला तो पूर्वी बघायला बाईकचे ॲक्सिडेंट. कारण मुश्ताक अली ट्रॉफी खेळला. या पालघर तालुक्यातला पालघर जिल्ह्यातला पहिला मुश्ताक अली ट्रॉफी खेळणारा. म्हणजे T20 आपण खेळतो ना देशांग स्पर्धा ती स्पर्धा खेळणारा पहिला क्रिकेटपटू होता. पण ॲक्सिडेंट झालं बाईकचं आणि रणजी सिलेक्शन होत होतं पण ॲक्सिडेंट झाल्यामुळे तो बाहेर झाला. बघा एक माणसाला ॲक्सिडेंट कुठे नेऊन टाकते. आमचे आदरणीय राजेश सुतार आमचे परममित्र त्यांचं वेस्ट इंडिज दौऱ्याला सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचा पाय मुरगळला आणि त्यांच्या जागेवर मग वीरेंद्र सहवाग यांना घेतलं गेलं. बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल ती माहिती तुम्हाला देतो. मग वीरेंद्र सहवाग असा सुटला की मग त्याने पुन्हा नाही. आणि मग त्यांची ती इंजुरी होताना त्यांना 2 वर्ष लागली. मग 2 वर्षांना वीरेंद्र सहवागने मुलतान का सुलतान 2-3 शतक आपण बघितलेत. काय बॅटिंग त्याची बघायला. बरं हे असे मोठमोठे खेळाडू या पालघर तालुक्याने जिल्ह्याने आम्हाला दिलेत. आहा काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. कोण म्हणतो माझ्याकडे वेग पाहिजे. कोण म्हणते मला रफ्तार पाहिजे. माझ्याकडे अचूकता आणि कटकडाची क्षमता पाहिजे. पण आता वेगानं टाकण्याचा निर्णय त्यांचा चुकला. वेगानं प्रत्युत्तर दिलेलं आहे राजकुमार यांनी. एज इज ओनली अ नंबर. बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. जो 0 धावेवर झेल मिळाला ना त्याचा पुरेपूर फायदा उचलताना राजकर तुम्हाला बघा धावसंख्या झाली ती 45 धावा. पुन्हा चेंडू टटोला मिड विकेटच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे जातोय खेळाडू. बघूया इथे बघू डीप मिडॉनचा खेळाडू थ्रो करे 2 धावा बघा. राजकुमार थांबणार नाही. हा थकणार नाही आहे. कारण याचा जन्मच जो धो पावसामध्ये झालाय. काय जबरदस्त बॅटिंग. चला ना सालवड संघ आणि सातपाडी संघ तुम्हाला चौथा कॉल आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचंच आहे. याची कृपया नोंद घ्या. दोन्ही कर्णधाराने आमच्या आयोजकाशी संपर्क करायचा आहे. साई सापळेच्या सालवड आणि सातपाटी ए. धावसंख्या 1 निवड 47 धावा तुम्हाला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू या इनिंगचा. आणि तुम्ही म्हटलात ना की आतापर्यंत 3 इनिंग तुम्ही बघितल्यात गोलंदाजांनीच तुम्हाला प्रभावित केलाय. एक ही मोठी पार्टनरशिप नाही पण ही भागीदारी मोठी आहे. आतापर्यंत आजच्या दिवसातली जर बघितली तर ही भागीदारी मोठी बघायला मिळालाय. आतापर्यंत 17 धावा दिल्यात. 1.5 चेंडू टाकून जाईल. इनिंगचा शेवटचा चेंडू बघूया कशा पद्धतीने फिनिश करतात. किती धावा या चेंडूवर निघतायत.
इथे बाकी बघायला मिळते एकच धावा. तशा पद्धतीने मला वाटतं विचार केलात तर संपूर्ण 6 षटकं झालीत आणि म्हणजे 6 षटकामध्ये फक्त 48 धावा निघाल्यात. सुरुवातीचं षटक बघितलं राकेश प्रभू यांची गोलंदाजी अप्रतिम. 2 षटकं 3 धावा आणि 4 गडी बाद केलेत. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. आपण बघत आहात. चला सातपाटी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय विजयजी राऊत साहेब, आपणास निवेदन आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सातपाटी क्रीडा असोसिएशन अध्यक्ष आदरणीय विजयजी राऊत, आपणास निवेदन आहे आपण कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. बघा अच्चू 2 वर बाद झाला, यश 5 वर बाद झाला. एकमेव फलंदाज आपण बघितलं जे राजकुमार ह्यांनी 23 धावा मला वाटते काढल्यात आणि इथे बघितलं की धनेश ह्यांच्याकडनं मला वाटते 9 धावा तुम्हाला बघायला मिळाल्यात. खऱ्या अर्थाने तुम्ही जर पाहिलं तर बघायला राकेश प्रभू याची गोलंदाजी बघा 2 षटकं 3 धावा 4 गडी बाद. दिगंबर 1 षटक टाकलं 12 धावा दिल्यात. चिराग 2 षटकं टाकली 18 धावा दिल्या 1 गडी बाद केलाय. जितू 1 षटक टाकलं 13 धावा दिल्यात. अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर फॉलिंग विकेट, पहिला विकेट गेला 2 धावावरती, दुसरा विकेट गेला 2 धावावरती, तिसरा 14 वरती, चौथा 15 वरती आणि पाचवा 18 वरती. त्यानंतर ही जी भागीदारी तुम्ही बघितली राजकुमार आणि धनेश यांच्याकडनं चांगली भागीदारी तुम्हाला बघायला मिळाली. तर विजयासाठी तुम्हाला 49 धावा करायच्या आहेत आणि ह्या 49 धावा कशा पूर्ण होतील याचं धावतं वर्णन तुमच्यासाठी करायला येतात. महाराष्ट्राचा गोड आवाज आदरणीय प्रमोदजी शेडके आपल्याशी जोडतील. मी विनंती करतोय की निश्चितच सालवड आणि सातपाडी संघ आपण या दरम्यान आपली नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघांनी इकडे येतात, सालवड आणि सातपाडी संघ. ऐकतायत मीरा भाईंदरचा आवाज, तर एका साईडला बोईसरचा आवाज. गेली कित्येक वर्ष आपण याच विभागात त्यांना ऐकतायत. ज्याने मिस केले असेल पहिली इनिंग, हायलाइट्स विश नेटवर्क या चॅनेलवर आपण पाहू शकतायत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. सालवड टीमचा कॅप्टन आणि सातपाटी दोन्ही टीमचे कॅप्टन. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम. ऐतिहासिक मैदान स्टॉप मैदानात सुरू असलेला आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025चा हा टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. तुम्हा सर्वांना आवडणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेटच्या खेळापासून मैत्रीपूर्ण संबंध, सुख दुःख वाटून दिलेत या क्रिकेट खेळाने. हॅलो प्रमोदजी, एक मिनटं. बघा सातपाडी संघ तुम्ही गावात असं लवकर येत नाही. वारंवार तुम्हाला मी आवाहन केलं की या टॉससाठी प्लीज सहकार्य करा. इनिंग ब्रेक टॉस करा. सालवड बोईसरच्या भागातून आले, त्यांचे कर्णधार आमच्याकडे आलेले आहेत. सातपाटी हे संघ प्लीज कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं. बघा जी शिस्त आपण पाळलाय आहे जेणेकरून एकही चेंडू ब्रेक होणार नाही. समालोचनाचा हे तुम्हाला देण्याचं आम्ही काम करतो.
खूप चांगला गाजवलाय. राकेश प्रभूने प्रभावित केलं. चांगली गोलंदाजी करत आपण पाहिलं. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्याची चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या समवेत ओपनिंग बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर अभि. चेंडूची चाचपणी केली जाते. 6 हिट हे बॉल यावेळेला यूज केले गेलेत या स्पर्धेमध्ये. ध्रुव 11 क्रिकेट संघ आयोजित आपण पाहत आहेत आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025चं शानदार आयोजन. या स्पर्धेच्या माध्यमातून निलेश भाऊ चौधरी यांना मानाचा मुजरा असेल. त्यांच्या समवेत संपूर्ण शाखा प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून राजेश चौधरी उपशाखा प्रमुख आहेत. स्वतः निलेश भाऊ चौधरी शाखा प्रमुख सातपाडी, धीरेंद्र चौधरी, योगेश तरे, अभिषेक दांडेल, उत्तम धनु, नयन माळी या सर्वांना सातपाडी धन्यवाद. कर्णधार प्लीज. ओके आलेत. जाऊया आपण दीपक संखे सरांकडे. आमच्या चला आमच्याबरोबर समोर जोडलेत विजय राऊसाहेब सातपाटी क्रीडा अध्यक्ष म्हणून आहेत आणि एका साईडला साई सॉफ्टवेअरच्या सारवडचा आम्हाला कर्णधार अथर्व पाहायला मिळतोय. आणि सातपाटी थँक्यू सो मच. गावात असून तुम्ही लवकर आलात त्याबद्दल तुमचं अनेक अनेक धन्यवाद देतो आम्ही. असा कामं असतात, वेळ असतात. जाऊया पहिलं चॉईस करा. हे बघा एका साईडला आमदार आहे आणि एका जिल्हा परिषद आहे. आम्ही चॉईस करून देतो. जिल्हा प्रमुख बोला. हे बघ जिल्हा प्रमुख आणि आमदार हे कॉल करायचं. दाखवू नका सोडू. इथं टॉस होते. कॉल करतो सातपाटी. हां जिल्हा प्रमुख कॉल केलाय. आमदार आलाय. जास्त काही वेळ घेणार नाहीये. या अथर्व टॉस तुम्ही जिंकलाय, काय घेणार? आम्ही फिल्डिंग करू. ओके फिल्डिंग कशासाठी? आम्ही 2 मॅच बघितल्या की पहिले बॉलिंग करणारी टीमच्या विरुद्ध स्कोर कमी होतो, त्यामुळे आम्ही फिल्डिंग करून कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. थांबा जाऊ नका एक मिनिट. रिस्पेक्ट ठेवा त्या खेळाडूचं. आपण टॉस जिंकलं असं काय घेतलं असतं? आम्ही सुद्धा प्रथम फलंदाजीच केली असती. आता बघा प्रथम फली करण्याकडून जास्त 50च्या पलीकडे जात नाही तर तुम्ही किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? किती मोठं आव्हान साईड सॉफ्टवेअरच्या सालवडसमोर उभं कराल? असं काही टार्गेट निश्चित नाही केला. फलंदाज चांगले आहेत, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत ॲक्टिव्ह करू. थँक्यू. दोन्ही ऑल द बेस्ट. एका साईड सातपाटी आहे, एका साईड सावड. आणि जाऊया जिथे सुंदर गोड आवाजाचा ध्वनी जिथे बसताय आदरणीय प्रमोदजी शेडके. ऐकूया त्यांचा गोड मधुर आवाज. थँक्यू व्हेरी मच. दीपक संखे सरांचा आवाज आपण ऐकतायत प्रेझेंटेशन बॉक्समधून, टॉस बॉक्समधून. ज्यांनी मात्र खूप चांगलं यावेळेला दोन्ही कॅप्टनचं मनोगत व्यक्त केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेले. राकेश प्रभू एका साईडला अभिला आपण पाहतायत. अभिच्या बॅटमधून एकदा येत असताना कॉन्फिडन्स वाटताना पाहायला मिळतो. शॉप मैदान सातपाडीचं हे ऐतिहासिक मैदान आपण पाहतायत. राकेश प्रभू सज्ज होतोय. अच्चुबारी एक एक्सपिरियन्स बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना हलक्याशा हाताने टॅप करण्याचा प्रयत्न केला अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये. राजकुमार तामोरे आर्के त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. नवतरुणांना लाजवेल अशी त्यांची फिटनेस आपल्याला पाहायला मिळते. चित्याच्या चपळाईने धावण्यात नेहमीच एक्सपर्ट आपण पाहू शकतायत. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. अच्चुबारी जाणतायत. राकेश प्रभूचे जे डावपेच आहेत ते त्यांना प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहिती आहेत आणि त्यामुळे त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, समंजसपणाचा क्रिकेट राकेश प्रभू दाखवतो एका साईडला. अप्रतिम चांगला बॉल आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय परंतु तिथे फिल्डर आहेत. आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, फिल्डिंग जशी सेट केले त्याच अनुषंगाने गोलंदाजी करत असताना त्याच अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले. सुपर बॉलिंग. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1. यावेळेला अप्रतिम बॅक पंच केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील एक्स्ट्रा कव्हरला. तत्पूर्वी राकेश प्रभूच्या बॅटमधून हा लेदर बॉल क्रिकेटचा क्लास दर्शवत असताना की डिफेन्स कसं खेळायचं तसा बॉल येईल. त्या बॉलला मात्र यावेळेला एक्झिक्यूट करत असताना 2 रन्स मिळतील. या दुहेरीने 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 3 वर जाऊन पोहोचले गेले. नेहा 11 मांडा घेवली टीम. अच्चुबारी भरपूर मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावर करण्यात एक्सपर्ट असलेला असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मातब्बर खेळाडू आहे. प्रतिमा ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर. गॅप मिळाला. फार वेगाने चेंडू निघून जातोय. व्ही फॅक्टर मध्ये खेळलेत.
सर बॅटचा वापर करण्याचा फायदा काय असतो हे मात्र राकेश प्रभू पोलार्डच्या बॅटमधून हा खणखणीत संघर्षाचा चौकार पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7. मी विनंती करेन की आदरणीय सन्माननीय विजयजी राऊत साहेब जे आपण पाहता सातपाटी क्रीडा असोसिएशन अध्यक्ष यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी सिद्धार्थ किनी यांना विनंती करेन. ध्रुव 11 सातपाटी टीमचा अप्रतिम बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या शुभ हस्ते. चला टाइम स्पेंड या वेळेला जास्तीत जास्त करू नका, वेळ दवडायची नाहीये. वेळ फार महत्त्वाचा भाग आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्त्वाची आहे. माईची उबदार शॉल या ठिकाणी विजयजी राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. मात्र सिद्धार्थ किनी सांगतायत हिलेश भाऊ चौधरी आपण मात्र माईची उबदार शॉल ह्या वेळेला सन्मानित करावी आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा आणि अशीच मात्र या वेळेला उत्तरोत्तर या क्रीडा नगरीची आपण रक्षण करा हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये सेन्सेशनल बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. एक सेन्सिबल क्रिकेट नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. सात धावा झालेत. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 49 धावांचं टार्गेट सेट केले गेले. धनेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला कंट्रोल गोलंदाजाचं नव्हतं, कंट्रोल होतं ते फलंदाजाचं. चेंडूला लेफ्ट केलं आउटसाइड द लेग स्टंप. सोडून जाणारा हा बॉल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. संयम फार महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. संयम हा शब्द आला की लगेच आपल्याला आता आठवण येते ते अमोल मुजुमदार या खेळाडूची. ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. मिडॉनचे चांगली फिल्डिंग. मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक हे दुसऱ्या प्रगतीपथावर आहे. धनेश काय षटका ठोकला होता रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून. स्विच हिटचा फटका. त्यानंतर 2 षटकार राजकुमार तामोरे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 9 नेहा 11 मांडा घेवली टीम. चुबारी फील्ड सजवतोय परंतु तेवढ्याच वेळेकडे सुद्धा पाहणं फार गरजेची गोष्ट असेल कारण घड्या जवळजवळ आपण पाहिलं तर 12:35 झालेत. यानंतर साई साबळेश्वर सालवड वर्सेस सातपाटी ए दोन्ही टीम सज्ज राहायचे. जशी मॅच समाप्त होईल तसं रांगेमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आणि मॅच समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमने हँडशेक करूनच मैदानाचा ताबा सोडायचा. अप्रतिम ऑफ साईडला ड्राईव्ह खूप सुंदर पद्धतीने नेत्रदीपक फटका आहे. तेवढंच उमेदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. कालच्या दिवसात आपण पाहिलं असेल काय धावा सेव्ह केल्या होत्या. भावेश तरेचा तो अप्रतिम जे दोन्ही पाय हवेत होते आणि काय अप्रतिम क्षेत्ररक्षणाची साथ मिळवली होती. अनबिलिव्हेबल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले. शांत क्रिकेट सुरू आहे. दोन्ही फलंदाज जाणतायत. रणरंत ऊन आहे आणि ज्या पद्धतीने शांत डोकं ठेवून क्रिकेट खेळत असताना काय म्हणतात ना डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये डोक्यावर बर्फ ठेवून तुम्हाला खेळावं लागतं. अप्रतिम परफेक्ट यॉर्कर होता परंतु या बॉलला खोदून काढले असं म्हणायला वावगं ठरणार नाही. बुंद्यातला बॉल होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण पाहताय दुसरं. धनेश परफेक्ट लाईन अँड लेंथ आतापर्यंत त्यांनी मेंटेन केले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. मोठे फुटके मारण्याची संधी देत नाहीये. हात खुले करण्याची संधी देत नाहीये. जसं अच्चुबारीने खूप चांगली गोलंदाजी केली होती परंतु शेवटच्या बॉलवर चौकार आल्यानंतर थोडासा इकॉनॉमी जो होता तो वाढताना पाहायला मिळाला. 11 विदाउट लॉस. वेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ चेंडू निघून जाईल. लेग बाईच्या इशाऱ्याने
नशिबाचा चौकार हा येईल, लक फॅक्टर चौकार 4. सहर्ष स्वागत आहे. लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ट्रॅक पॉइंटला घ्यावेला आपण पाहिलं तर थोडासा स्पर्श होऊन चेंडू निघून जातोय. सरळ 4 धावां करता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 विदाउट लॉस. धनेश यावेळेला ऑन साइडला मनगडाचा चांगला वापर, जणू काही स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला बॉल आणि युवराज सिंगने मारलेला हा षटकार. 6. व्हॉट अ शॉट, क्लास. स्ट्रोक खेळला गेला होता. हा फटका 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. सुपर टायमिंग, कडे स्ट्रोक खेळला गेला. पायवरचा बॉल अगदी मनगड्याच्या साह्याने चेंडूला वळवलं. अप्रतिम, चांगलं सेन्सिबल क्रिकेट दर्शवत असताना एक रन मेल. राकेश प्रभू पोलार्डला माहिती आहे की प्रत्येक बॉलवर षटकार काही येणार नाहीये. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 22 या धावसंख्येवर 22 रन्स ऑन दी बोर्ड. 9 बॉलमध्ये 14. राकेश प्रभू आतापर्यंत समंजसपणाचं क्रिकेट खेळतोय, तर अभि त्याला सुरेख साथ देत असताना 3 बॉलमध्ये 3 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. धनेशने 3 ते 4 बॉल व्यवस्थित हाताळले होते, परंतु चौथ्या बॉलवर लेग बाईचा स्वरूपात एक चौकार आला आणि त्यानंतर षटकार. थोडासा रिदम चुकला, परंतु राकेश प्रभू जाणतायत कोणत्या बॉलवर कसं अटॅक करायचंय, कोणत्या गोलंदाजाबरोबर कसं खेळायचंय हे संपूर्ण ज्ञान असलेला एक खेळाडू म्हणजेच राकेश प्रभूला आपण पाहत आहेत. इथे विकेट फॅक्टर हा महत्वाचा भाग असणार आहे. आता 4 षटका आहेत आणि नेहा 11 मांडा घेवली टीमला विजयासाठी अजून सुद्धा 27 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल आणि 27 रनची आवश्यकता. आपण पाहत आहेत आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025. खूप चांगले प्रयत्न, मेहनत, अथक परिश्रम, मेहनत घेतल्यानंतर मिळतं ते यश. आणि खऱ्या अर्थानं एकजुटीने जेव्हा तुम्ही काम करताना त्यावेळेला कितीही संकट आली तरी सुद्धा त्या संकटांना सामोरे जाण्याची इच्छाशक्ती प्रकट करता, आणि तेच केलंय आतापर्यंत. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये स्वप्न असतं एक आयोजक बनायचं. आयोजकाच्या मांदियाळीमध्ये आमचं सुद्धा नाव त्या स्पर्धेचं पुढे यायला हवं. आणि कालांतराने मात्र आपण पाहतात काही स्पर्धा बंद पडतात, परंतु ही स्पर्धा आपण पाहिली तर अव्याहतपणे, अविरतपणे सुरू राहील. हीच प्रेक्षकांची इच्छा असेल. कितीही अडचणी आल्या, कितीही समस्या आल्या, परंतु त्याचं निवारण ही शांतपणाने घेतल्यानंतर सर्व काही होतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणतंही कोऑर्डिनेशन नाहीये. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. 3ऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. 23 बॉल आहेत, 27 रनची आवश्यकता. अशक्य असं काहीच नाहीये, शक्य असं भरपूर आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल का, परंतु खराब फेकी. चुबारी या वेळेला पुढे सरसावत आहेत, चेंडूला स्टॉप करतायत. चिकी सिंगल, स्मार्ट सिंगल. 1 रन मिळते. दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत. दबावाखाली कित्येक वेळा अंडर प्रेशर बॅटिंग केले, बॉलिंग केले राकेश प्रभूने. विकेट किपिंग सुद्धा केलेली आहे, त्यामुळे नो डाऊट एक एक्सपिरियन्स प्लेअर आहे. परंतु आजच्या बारीला विसरून चालणार नाही. जव्हारची ती नाईट स्पर्धा कोण विसरेल. काय गुजरातच्या गोलंदाजांसमोर बॅटिंग केली होती आणि एक बेस्ट बॅटरचा किताब ज्याला मिळाला होता. गेल्या वर्षात शैलेश सय्यम जे पॅकर्स होते आणि खूप चांगली स्पर्धा त्या ठिकाणी पार पाडली गेली आणि तिथला मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता. तोच अच्छू बारीला आपण पाहतायत. राकेश प्रभू अनेक बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर. रबर टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये गोलंदाजीचं पृथक्करण अप्रतिम राहिलं. तोच खेळाडू आपण पाहतायत. 23 ला 0, 2.2 ओव्हरचा खेळ झालाय.
चला थोडंसं घाई करा, वेळ दौडू नका. प्रतिम चांगला बॉल, अभि मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. विदिन सेकंदात आपण ऍक्शन रिप्ले पाहत आहेत. बॅट अँड बॉल मध्ये कोणतंही कोऑर्डिनेशन नाहीये. ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी आतापर्यंत केले चुबारीने. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करण्याचा इरादा होता, फक्त चेंडूला दिशा दिली गेले. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वळेल तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. नेहा 11 मांडा घेवली ही टीम 24 या धावसंख्येवर. 25 रनची आवश्यकता आहे. सिंगल डबलला महत्व देत आहे. डॉट बॉल आणि विकेट फॅक्टर ही जोडी ब्रेक होईल का अच्युबारी त्याच्यासाठी जीवापाड प्रयत्न करतायत की डॉट आल्यानंतर दबाव ऑटोमॅटिकली वाढताना दिसतो. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. स्टायलिश शॉट पाहायला मिळतो. डिप मिड विकेटला फिल्डर पुढे सरसावतील. आराम के साथ सिंगल घेत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेले. राकेश प्रभू आतापर्यंत 11 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 16 रन्स आलेत. एक चांगल्या इनिंगला बिल्ड करत असताना पाहायला मिळतोय. जरी 49 धावांचं छोटं लक्ष असलं तरी सुद्धा नांगी टाकून उभा आहे. खेळपट्टीवर ठाण मांडून खेळपट्टीचा आणि गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतोय. चांगला बॉल, अप्रतिम. हेच प्रयत्न होते चुबारीचे आणि सरळ चेंडू विसावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. काय वेग होता. छोटा रनअप आणि ऑफ कटर बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 25 विदाउट लॉस. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. पाणी जाते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटेजिक टाइम आउट या आपण ऐकूया डिस्क जॉकेला. सहर्ष स्वागत आहे. ब्रँड इज ब्रँड अर्थातच ध्रुव 11 सातपाटी टीम अतिशय चांगला खडतर प्रवास करून खूप मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवलेल्या आहेत. आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या, फलंदाजीच्या, क्षेत्ररक्षणाच्या, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत प्रत्येक खेळाडूने मात्र आपला दर्जा दाखवलाय आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या नावाची चर्चा होत असताना पाहायला मिळते. सातपाटी गावामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. सातपाटी गाव म्हटलं तर नेहमीच माणूस मात्र लाटांशी झुंजतो परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवतो. हे सातपाटीकरांचं खरंच सौंदर्य आहे. 25-0 आतापर्यंत. चला टाइम स्पेंड करू नका. वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी दखल घ्या. 3 षटकांचा खेळ झाला. 18 बॉल 24 रनची आवश्यकता आहे. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला फोर्स केलं. या बॉलला फिल्डर येत आहेत. हा झेल महत्वपूर्ण आहे. यस विकेट डाऊन. परंतु इथे आपण डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर 'अविस्मरणीय क्षण जे राहतात आपल्या आयुष्यभर लक्षामध्ये असे आमचे गुप्त हिरो अर्थातच आमचे कॅमेरामॅन. ही कला आहे. निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकवून ठेवणे म्हणजे एक साधना आहे. कलेवर प्रेम करा. कलेवर कधीही गर्व करू नका. नेहमीच आपण सातत्याने म्हटलेलं आहे की जर वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस खेळाडूंना मित्रांनो जाण्यासाठीच आलेले असतात. त्यामुळे कलेवर प्रेम करा. कलेवर अहंकार कधीच करू नका. ही कला आहे आणि हे कॅमेरामॅन आमचे कलेद्वारे आणि यस
नो बॉल. चांगला निर्णय घेतला. अंपायर्स कॉल त्या ठिकाणी राकेश राऊत सर, अंपायर्स कॉल होता. येस, अंपायर्स कॉल होता आणि त्यामुळे नो डाऊट अबाउट इट नो बॉलचा इशारा आला आणि इथे मात्र आपण पाहतायत राकेश प्रभूला जीवनदान मिळालंय. चांगला झेल जरूर टिपला गेला होता, कॅच चांगला कॅरी केला होता. अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचं पाहायला मिळालं. कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. आय कोऑर्डिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट ते दाखवलं आणि हलकीशी उडी मारत टायमिंग जंप ज्याला म्हटली जाते. हा बॉल आपण पाहतायत खूपच कमरेच्या वरती होता. ऑलरेडी हाईट खूप आहे आणि पाहिलं पंचांनी थोडासा गुडघा वाकवला होता, परंतु खूपच कमरेच्या वरती असल्या कारणाने हा बॉल कधी कधी डीप मध्ये येतो. परंतु पंचांनी ते पाहिलं की हा डीप मध्ये बॉल आलेला नाहीये. राकेश राऊत सरांचं परफेक्ट त्या ठिकाणी डिसिजन अभि तांडेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही पंच तिन्ही पंचांनी खूप चांगलं वर्क केलं आतापर्यंत. यावेळेला ऑन साईडला क्लास टायमिंग फ्री हिटच्या बॉलवर सरळ चेंडूला पाठवलंय. आतापर्यंत आपण पाहिलं कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस, परंतु या स्टँडच्या दिशेने कोणत्याही लेफ्ट हँड बॅटरचा षटकार आला नव्हता आणि मुख्य मंचाला सलामी देणारा हा अप्रतिम आभाळाला मानवंदना देणारा आमदार जिल्हा प्रमुख चषक षटकार 6. आवाज आलेत. मंजित कुडू एक चांगले डान्सर सुद्धा आहेत. एक डान्सर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. 32 धावा झालेत, 32 रन. मुनीत कुडू, आज मंजित कुडू हे दोन्ही बंधू आहेत या विश नेटवर्क मध्ये आणि मंजित कुडू एक डान्सर म्हणून ज्यांची ओळख सुद्धा आपण रील्स पाहिल्या असतील. मंजित कुडू यांच्या ब्रँड ऑफ बहाडोली. 32 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. 17 रनची आवश्यकता आहे. धनेश अप्रतिम, खूप चांगली बॅटिंग करत असताना चेंडूला फक्त दिशा दिले. वेगाने मात्र फिल्डर सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिड ऑफ मधून एक्स्ट्रा कव्हरला येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सेन्सिबल बॅटिंग कशी करावी हे मात्र समंजसपणाचं क्रिकेट कसं दाखवावं, बुद्धिमत्तेची जी बॅटिंग या वेळेला पाहायला मिळते, बुद्धिमत्ता कशी मात्र यूज करावी. फक्त बॅट अँड बॉलने हा क्रिकेट खेळ खेळला जात नाही, तर कधी कधी बुद्धीचा सुद्धा वापर करावा लागतो. तेच दाखवलं आतापर्यंत. 34 धावा. यावेळेला स्विचिटच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, परंतु धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. धनेश प्रयत्न करतायत विकेट आणि डॉट बॉलची ती धडपड आतापर्यंत त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत, परंतु ज्या अनुषंगाने आतापर्यंत खेळपट्टी प्रेमात पडले ती राकेश प्रभू पोलार्डच्या, कारण त्याच्या बॅटमधून 16 बॉलमध्ये 24 रन्स आलेत. सुपर बॅटिंग. चांगला बॉल, वेग होता, वेगेबरोबर नियंत्रण पाहायला मिळालं. धनेश याच बॉलची प्रतीक्षा करत होता की कधी हा बॉल मात्र डिलिव्हर्ड होईल आणि माझा कॉन्फिडन्स लेवल हाय होताना पाहायला मिळेल. तो आत्मविश्वास आता मात्र यावेळेला द्विगुणित झाला असेल. ग्रेट डिलिव्हरी. डॉट बॉल. कारण चांगल्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही सेट फलंदाजाला एखादा बॉल डॉट करतो त्यावेळेला तुमच्या मनातूनच एक हलकासा आवाज येतो, वाह, व्हेरी नाईस बॉलिंग. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल धनेच्या या शेवटच्या बॉलवर. ज्या पद्धतीने 5व्या बॉलवर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 35. शेवटचा बॉल. चौदा रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. अभि मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःवर हिट करत असताना पाहायला मिळतोय, परंतु अभिने सुद्धा सिंगल डबलला महत्व दिलंय.
1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 षटकांच्या समाप्ती अखेर 36 रन. नेहा 11 मांडा घिवली टीम. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. नेहा हे नाव आपण पाहिलं तर नेहा ग्लासेस अँड प्ले जे ओनर आहे संतोष क्षीरसागर, सातारा दहिवाडी, आणि जे पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतात मांडा किवली टीमच्या माध्यमातून. नेहा 11 36ला 0. आता 12 बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. इथून विकेट्स डॉट बॉल खूप मायने राखणार आहे. ध्रुवचा पहिलाच बॉल, बॅटची हलकीशी एज होती. लगेच पंचांनी मात्र त्या ठिकाणी ऍक्शन केली, इशारा केला की बॅटची एज असल्यामुळे मात्र ही अपील फेटाळून लावली गेली. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये आपण मॅच फिरताना पाहिलेत. बऱ्याच वेळेला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर म्हणा किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये यावेळेला हलकीशी बॅटची एज लागत असताना इथे मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण झाले होते, परंतु उशिराने फेकी झाली. खेळाडू मात्र क्षेत्ररक्षक थोडासा ऍक्टिव्ह पाहायला मिळाला नाही, चपळाई ती दिसली नाही. कदाचित तिथे जर डायरेक्ट हिट झाला असता, अगोदर फेकी झाली असती तर डेंजर एंडकडे राकेश प्रभू रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण झाले असते. कधी कधी तुम्हाला जे फुल चान्सेस, जे हाफ चान्सेस आहेत ते तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात. 37 धावा, 12 रनची आवश्यकता आहे. इथून विकेट जर आली तर कदाचित ध्रुव या सामन्यामध्ये आपल्या संघाला घेऊन येऊ शकतो, परंतु त्यासाठी कॉन्फिडन्स वाढवावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर फलंदाज सेट फलंदाज आहे. 18 बॉलमध्ये 25 धावा त्याने आतापर्यंत केलेत खेळपट्टीवर. राकेश प्रभू यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे, गॅप शोधलाय. फिल्डर मात्र यावेळेला दूर आहेत. सरळ चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा खणखणीत झन्नाटेदार चौकार. पोचते ती फलकावर. 41 या धावसंख्येवर विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 9 बॉलमध्ये 8 रन. थोडीफार कुठेतरी डेफिनेटली फाईट केले आतापर्यंत सीआरडी कन्स्ट्रक्शन चिंचणी या टीमने. यावेळेला आपण पाहताय चुकीचं शॉट सिलेक्शन, कदाचित इथून मॅच टर्न होऊ शकते. चुकीचं शॉट सिलेक्शन, मॅच लवकरात लवकर संपवण्याचा इरादा या बॉलवर जरूर दिसला गेला, परंतु गौरव त्या ठिकाणी चाणाक्ष होते. विदिन सेकंदामध्ये बॉल आला आणि खूप चांगला कॅच कॅरी करत असताना एक बेस्ट विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद, बॅक टू द डग आउट. पाहू शकाल हा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, ग्रिप बदलली होती आणि गौरव त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. जशी मॅच समाप्त होईल तसे मात्र दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. एक संघ लगेच फिल्डिंगसाठी दाखल होईल आणि दोन्हीही टीम ज्या आता प्रेझेंट खेळत आहेत त्याने हँडशेक करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे.
कदाचित ते शाळेतून मुलांची सुट्टी झाल्यानंतर हे आमचे लाडके विद्यार्थी उद्याचं भवितव्य म्हणून ज्यांची ओळख त्यांच्यावर कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना आमचे कॅमेरामॅन कुश चौधरी बेस्ट कॅमेरामॅन आहेत. मनीष निजाई वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. फुल टॉस बॉलला सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनोद अमृत चौधरी साहेब यांच्या कटआउट्सला मानवंदना देणारा हा खणखणीत षटकार 6. संख्या स्कोर कार्डवर 47. ऑन साईडला खूप छान पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. जितू आल्या फुलटॉस बॉलचा खूप चांगला खरपूस समाचार घेतला. 6 बॉल 1 रनची आवश्यकता आहे. 48 धावा स्कोर कार्डवर लागले गेलेत. अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन. स्पर्धा म्हणणं फार सोपी गोष्ट आहे परंतु ते करून दाखवणं स्वप्न सत्यात साकार करणं फार कठीण असतं. प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आयोजकाच्या बाबतीमध्ये. म्हणतात ना स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही. तर त्या गोष्टी तुम्हाला सत्यात साकाराव्या लागतात. तसंच आयोजनाच्या बाबतीमध्ये असतं. फॅमिलीला वेळ कमी मैदानाला वेळ जास्त. आपला स्वतःचा धंदा किंवा नोकरी बिझनेसमॅन असतील बिझनेस सोडून मात्र या 5 दिवस सातत्याने म्हणत असतात की फक्त सूर्य उगवला आणि सूर्य मावळेपर्यंत मला फक्त मैदानात राहायचंय व्यासपीठावर राहायचंय. ऑन साईडला स्टायलिश फिनिशिंग टच सरळ चेंडूला पाठवलंय. आदरणीय सुशील चुरी साहेब उपजिल्हा प्रमुख यांच्या कटआउट्सला अभिवादन करण्यासाठी खणखणीत षटकार विजयाचा षटकार 6 धावा. आणि याच बरोबरीने मॅच विन होत असताना संघ पाहायला मिळतोय नेहा 11 मांडा घिवली टीम. आणि चांगला फटका सरळ चेंडू निघून गेला. सुपर बॅटिंग बाय अभि अँड जितू. कॉंग्रॅच्युलेशन. चला हँडशेक करा आणि लगेच दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. तर हा मॅच समरी आपण पाहत आहेत. CRD चिंचणी टीमने 6 ओव्हरमध्ये 48 धावा फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राजकुमार 12 बॉलमध्ये 23, धनेश 7 बॉलमध्ये 9, ध्रुव 6 बॉलमध्ये 7, यश 3 बॉलमध्ये 5, राकेशने 4 ओव्हर जे 4 रन आणि 3 विकेट. सुपर बॉलिंग करत असताना चिराग 18 रन 1 विकेट. त्यानंतर दिगंबर 12 रन आणि त्यानंतर जितू 13 रन कोणताही गडी बाद नाही. त्यानंतर राकेशने 20 बॉलमध्ये 29, जितूने 3 बॉलमध्ये 13, अभिनेश 9 बॉलमध्ये 6. चांगली पार्टनरशिप